पुन्हा एक वार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांस सलाम. प्रभूची स्तुती करूया, त्याचे उपकार आणि त्याचे आभार मानूया. आज या शाबात प्रभुवारी सेनाधीश प्रेमळ परमेश्वर आणि त्याच्या पवित्र दही शासनासमोर आम्हा त्याच्या लेकरांना त्याच्या नावामध्ये एक कुटुंब या नात्याने एकत्रित केलेला आहे. देवाची आम्हावरील दया, आम्हावरील कृपा आणि आम्हावरील प्रीती. आणि म्हणूनच माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. वचनानुसार प्रभूचा आम्ही धन्यवाद करत आहोत, स्तुती करत आहोत, उपकार आणि आभार मानत आहोत. प्रभूच्या पवित्र दयेच्या आसनासमोर या शाबात प्रभुवारी आम्ही त्याची लेकर त्याच्या नावामध्ये एकत्रित असताना आपल्या माना चरणाजवळ प्रभूच्या आपण लावूया आणि प्रभूचा धावा करूया, त्याला हाक मारूया. आपण प्रार्थना करू. थोर आणि सर्वसमर्थ सेनाधीश प्रेमळ परमेश्वरा, मान महिमा आणि गौरव आम्ही तुला देत आहोत. प्रभू येशू, आम्ही तुझी स्तुती करत आहोत, आम्ही तुझे उपकार आणि तुझे आभार मानत आहोत. यासाठी की मागील संपूर्ण आठवडाभर आम्हा सर्व जीवात्म्या समोर राहून तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य केलंस. आम्हा प्रत्येकाला लागणाऱ्या सर्व गरजा आपल्या स्वर्गीय पवित्र गौरवी भांडारामधून तू आम्हाला पुरवल्या आणि आजचा शाबात प्रभुवार आम्हा प्रत्येकाच्या आयुष्याला तू जोडलास. प्रभू येशू, आम्हावरील तुझी दया, तुझी कृपा आणि तुझी प्रीती, आणि म्हणूनच आम्ही तुझी स्तुती करत आहोत. आम्ही तुझे उपकार आणि तुझे आभार मानत आहोत. खरोखर प्रेमळ परमेश्वरा, सूर्याच्या उगवतीपासून तर मावळतीपर्यंत तुझं नाव स्तवनीय आहे. जो तू काल होतास तोच तू आज देखील आहेस आणि युगाच्या समाप्तीपर्यंत तू आम्हा बरोबर सदोदित आहेस. तोच तू आज या शाबात प्रभुवारी आम्हा समवेत आहे, कारण जेथे दोघे किंवा तिघे तुझ्या नावामध्ये एकत्रित आहे तेथे तू आहेस. निश्चित अर्थाने प्रेमळ परमेश्वरा, या शाबात प्रभुवारी तू आम्हा समवेत आहे, आमचा विश्वास आहे आणि त्या विश्वासानेच आम्ही आमची दृष्टी प्रभू तुझकडे लावून तुला हाक मारत आहोत. आमच्या काकुलतीच्या वाणीकडे लक्ष दे. जसा तू पवित्र तसा आम्ही देखील पवित्र असावं ही तुझी इच्छा आहे. परंतु आम्ही मर्त्यमान आहोत, आम्ही क्षणाक्षणाला चुकणारे आहोत. तुझ्या चरणाजवळ तुझ्या नावामध्ये या समय आम्ही एकत्रित असताना आमच्याकडनं कळत न कळत आणि जाणून बुजून झालेल्या अपराधांची आणि पातकांची आम्ही कबुली देत आहोत. तू आम्हाला दैनंदिन कृपेने क्षमा कर. हो प्रेमळ परमेश्वरा, आजची भक्ती आम्ही तुझ्या सामर्थ्यशाली खेळलेल्या गौरवी हातामध्ये सोपत आहोत. आपल्या दैनंदिन कृपेने आशीर्वादित अशी पार पाडली जाऊ दे. प्रार्थना करत आहोत या समय वचन समजणारं मन तू आम्हाला दे, समजणारं अंतकरण तू आम्हाला दे, ऐकणारे कान प्रभू तू आम्हाला दे. आपल्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे आमचे ज्ञानचक्षु प्रकाशित कर. आणि हो दे योहान 3:30 नुसार या समय प्रभू येशू तुझी वृद्धी आणि आम्हा सर्वांचा रास. जसे आहोत तसे आम्ही सर्वजण आम्हा प्रत्येकाला तुझ्या आधीन आणि स्वाधीन करत आहोत आणि तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि इथून पुढे सदा आणि सर्वकाळ देत आहोत. या सर्व विनंत्या प्रभू येशू तुझ्याच थोर गोड प्रिय नावात मागतोय, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची स्तुती करूया, त्याचे उपकार आणि त्याचे आभार मानूया. आज पुन्हा एक वार परमेश्वराने त्याच्या चरणाजवळ आम्हा त्याच्या लेकरांना त्याच्या नावामध्ये या समय एकत्रित केलेला आहे. आपल्या अंतकरणाची दारं प्रभूसाठी उघडी करूया, प्रभूला अंतकरणामध्ये स्थान देऊया आणि पुन्हा एक वार आज या शाबात प्रभुवारी आम्हा सर्व लहान थोर प्रियजनांसाठी त्याने जे राखून ठेवलेले आशीर्वाद जे आहेत ते आशीर्वाद प्राप्त करून घेऊया. देवाची आम्हावरील दया, आम्हावरील कृपा आणि आम्हावरील प्रीती की त्याने आज आमची आठवण केली आणि तो आम्हाला निश्चित अर्थाने आशीर्वाद देईल. आणि त्या विश्वासाने त्याच्या चरणाजवळ आम्ही या समय एकत्रित आलो आहोत आणि या क्षणापर्यंत या जिवंताच्या भूमीवर आम्हा प्रत्येकाला त्याने अगदी व्यवस्थित रीतीने सांभाळलेलं आहे आणि अगदी या क्षणापर्यंत आम्हा प्रत्येकाला लागणाऱ्या सर्व गरजा त्याने आपल्या पवित्र गौरव भांडारामधून आम्हाला पुरवलेल्या आहे. आणि असंच तिथून पुढे तो आमची काळजी घेणार आहे, कारण त्याचं वचन आहे, कशाविषयी काळजी करू नका, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, परंतु सर्व परिस्थितीमध्ये प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शनास आपली मागणी तुम्ही देवाला कळवा. परंतु आम्ही मनुष्य प्राणी आहोत, मनुष्य जाती आहोत आणि चिंता ही प्रत्येक मनुष्याला असते. मग तो अगदी श्रीमंत असो, तो गरीब असो, तो कुठलाही व्यक्ती असो. असं नाही की श्रीमंताला कुठली चिंता नाही, त्यालाही चिंता आहेत, आणि असं नाही की गरीबालाही कुठल्या चिंता नाही, त्यालाही चिंता आहेत. परंतु प्रभू आम्हाला अभिवचनामधून बोध करत असताना, मार्गदर्शन करत असताना तो म्हणतो, सर्व परिस्थितीमध्ये आभार प्रदर्शनास आपली मागणी तुम्ही देवाला कळवा आणि कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. मग का आम्ही चिंताक्रांत होतो आणि चिंताक्रांत झाल्या कारणाने खऱ्या अर्थाने आम्ही चिंताक्रांत होतो आणि मग त्या चिंताचं खऱ्या अर्थाने निरासन होतं का? अजून आम्ही स्वतःवरच काहीतरी चिंतेमुळे देवाचे शाप म्हणूया किंवा आणखीन जगिक गोष्टीचा भार जो आहे तो भार आम्ही स्वतःवर ओढून घेतो आणि त्या चिंतेखालीच आम्ही दाबले जातो. आणि म्हणूनच आज परमेश्वराने पुन्हा एक वार आम्हाला ही संधी दिलेली. आमचा प्रभू हा आमची काळजी घेणारा आमचा पिता आहे. तो प्रत्येक प्रसंगातून आम्हाला जात असताना तो काळजी करू नका, परमेश्वर काळजी घेतो आणि तुम्ही आपल्या सर्व चिंता तो म्हणतो मजवर टाका.
परंतु आम्ही किती आमच्या चिंता ज्या आहेत ते परमेश्वरावर टाकतो आणि सध्या ज्या परिस्थितीमधून आम्ही सर्वजण चाललेलो आहोत, कोरोनाची दुसरी लाट जी ती अद्यापही ती संपलेली नाहीये. तिसऱ्या लाटेकडे वाटचाल करत आहे जग. प्रत्येकाला एक भीती जी आहे ती भीती निर्माण झालेली आहे. आणि नुसती तिसरी लाटच नाही तर त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे आजार, महामारी देखील आलेले आहेत. आणि म्हणून ही भयावह अशी परिस्थिती जी आहे, भयावह अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीमधून आम्ही सर्वजण चाललेलो आहोत. आणि म्हणून या सर्व परिस्थितीमधून आम्ही जात असताना मात्र आम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की देवाने आम्हाला वचन दिलेलं आहे, की तू आपला देव परमेश्वर याचं वचन जे आहे ते मनपूर्वक ऐक. आणि या सर्व परिस्थितीमधून जात असताना प्रत्येकाकडनं काही ना काही नवीन बातम्या ऐकायला येतात. टीव्हीवर देखील आम्ही ऐकतो, वर्तमानपत्रामध्ये आम्ही वाचतो आणि रोज वेगवेगळ्या प्रकारचे या जे भयंकर असे जे रोग, महामारी ज्याला मी म्हणतो ते महामारी आलेले आहेत. कित्येक लोक आज त्याने मरण पावत आहेत. कित्येकांकडे पैसा नाही हॉस्पिटलसाठी. परंतु देवाचं वचन आज आम्हाला बोध करते, तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनपूर्वक ऐकशील. आम्ही किती आमच्या परमेश्वराचं वचन जे आहे ते प्रियांनो मनपूर्वक ऐकतो. ज्याप्रमाणे त्या टीव्हीवरील बातम्या आम्ही ऐकतो, ज्याप्रमाणे त्या वर्तमानपत्रामधील बातम्या आम्ही वाचतो आणि त्या ऐकल्याने, त्या वाचल्याने सध्याची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीनुसार आम्ही पाहत असताना, त्या परिस्थितीमधून आम्ही जात असताना एक भीती जी आहे, भीती किंवा एक चिंता जी आहे ती चिंता निर्माण होत आहे. आणि त्यातल्या त्यात येणाऱ्या दिवसामध्ये तिसरी लाट ज्याला म्हटलेले थर्ड वेव्ह, आणि त्यामध्ये लहान मुलांना सांभाळणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि लहान मुलांना सांभाळणं आणि ज्यांच्या घरामध्ये लहान लेकरं आहेत त्यांना एक ती वेगळी चिंता, ती एक काळजी. परंतु परमेश्वर म्हणतो कशाविषयी काळजी करू नका. मग कशाविषयी काळजी करू नका म्हटल्यानंतर मग काय तसंच बसून राहायचं का हातावर हात देऊन आम्ही? आणि म्हणूनच परमेश्वराचं वचन आहे, तू म्हणतोय तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनपूर्वक ऐकशील. प्रियांनो, आम्ही देवाचं वचन किती मनपूर्वक ऐकतो, किती आम्ही देवाच्या वचनाला मान देतो, किती आम्ही देवाच्या वचनासाठी वेळ जो आहे तो वेळ काढतो किंवा ती वेळ प्रियांनो आम्ही देतो. आज ऑनलाईन चर्चेस चालू आहेत. जी परिस्थिती निर्माण झालेली, आम्ही आमच्या पवित्र मंदिरामध्ये जाऊन भक्ती करू शकत नाही, परंतु या ऑनलाईनच्या माध्यमाच्या द्वारे देखील आम्ही भक्ती जी आहे ती भक्ती करू शकतो. परंतु आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की या ऑनलाईनच्या द्वारे देखील जी भक्ती असते त्यामध्ये सुद्धा पुष्कळ लोक जे आहेत ते देवाचं वचन त्या वेळेला, ज्या वेळेला ते प्रदर्शित केलं जातं त्या वेळेला न पाहता स्वतःच्या मर्जीनुसार वेळ काढतील, स्वतःच्या मर्जीनुसार त्यांना वाटेल त्यावेळेस आणि कुठल्या त्या परिस्थितीमध्ये असतील, त्या वेगवेगळ्या मूड मध्ये असतील, त्या वेगवेगळ्या मूड मध्ये असताना ते वचन ऐकतील, ते पाहतील. किती देवाचे आशीर्वाद जे ते आशीर्वाद प्रियांना आम्हाला मिळतील. जर आम्हाला माहित आहे शाबात प्रभावाची भक्ती या वेळेला ही भक्ती असते, त्या वेळेला आम्ही प्रामाणिकपणे किती ती वेळ देतो आणि किती ती वेळ देऊन देवाचे आशीर्वाद जे ते आशीर्वाद आम्ही प्राप्त करून घेतो. पण आज परिस्थिती तशी नाहीये. कोणी रात्री अपरात्री तो संदेश पाहतो, कोणी झोपून पाहतो, कोणी जेवताना कुठेतरी बाजूला लावून ठेवलेलं असतं. किती आम्ही महत्व देतो. आणि जर आम्ही महत्व देत नाही देवाला, देवाच्या वचनाला, देवाच्या वचनाकडे आम्ही कान जे आहे आमचे कान लावत नाही आणि त्याच देवाकडनं आम्ही अपेक्षा करतो आशीर्वादाची, त्याच देवाकडनं आम्ही अपेक्षा करतो आरोग्याची, त्याच देवाकडनं आम्ही संरक्षणाची अपेक्षा करतो. ज्या भयानक परिस्थितीमधून चाललेलो आहे आज प्रत्येकाला एक संरक्षण जे आहे त्या संरक्षणाची गरज आहे. आणि म्हणूनच परमेश्वर आज पुन्हा एक वार आम्हाला मार्गदर्शन करत असताना, बोध करत असताना देवाचं वचन आहे, तू आपला देव परमेश्वर याचं वचन मनपूर्वक ऐकशील. किती आम्ही देवाचं वचन मनपूर्वक ऐकतो? मोठा प्रश्न आहे. देवाने कान आम्हाला दिलेत, ऐकण्यासाठी दिलेत. शास्त्र तरी आम्हाला बोध करतंय ज्याला कान आहे तो ऐकू. कान तर सर्वांनाच आहे. आत्मा मंडळास काय म्हणतो? आत्मा मंडळास हेच म्हणतो की ज्याला कान आहे तो ऐकू. तरी आम्ही ऐकत नाही आणि जरी आम्ही ऐकलं तर जे करायचं तेच आम्ही करतो. परंतु देवाचं वचन आहे त्याच्या दृष्टीने जे नीट ते कर. आम्ही त्याच्या दृष्टीने म्हणजे देवाच्या दृष्टीने जे नीट करायचंय ते न करता आम्ही स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहून स्वतःच्या दृष्टीने जे करायचंय ते करतो आणि त्याच जिवंत देवाकडे
आम्ही आशीर्वादाची अपेक्षा करतो, संरक्षणाची अपेक्षा करतो, आरोग्याची अपेक्षा करतो. कसे देवाचे आशीर्वाद जे आहेत, ते आशीर्वाद प्रियांनो आम्हाला प्राप्त होतील. आणि म्हणूनच आज सेनाधीश प्रेमळ परमेश्वर आम्हाला बोध करत असताना, मार्गदर्शन करत असताना, आम्ही आमच्या देवाच्या आज्ञेकडे किती आमचे कान देतो, हा मोठा प्रश्न आहे. हे कान परमेश्वराने आम्हाला ऐकण्यासाठी दिलेले आहेत. हे कान परमेश्वराने आम्हाला त्याच्या वचनाकडे लावण्यासाठी दिलेले आहेत. आणि हे कान त्याने त्याच्या आज्ञाकडे लावण्यासाठी आम्हाला दिलेले असताना, किती त्या आज्ञा ज्या आहेत त्या आज्ञा आम्ही प्रामाणिकपणे पाळतो. किती शाबात दिवस हा आम्ही पवित्र पाळतो. किती त्या शाबात दिवसाला आम्ही महत्व देतो. ही देवाची आज्ञा आहे. आणि जर खऱ्या अर्थाने आम्ही महत्व देतो तर निश्चित अर्थाने देवाचे आशीर्वाद प्रियांना आम्हाला प्राप्त होतील. आणि म्हणूनच आज सेनाधीश परमेश्वर आम्हाला बोध करत असताना, मार्गदर्शन करत असताना तो म्हणतोय, तू त्याचे सर्व विधी जे आहेत ते विधी पाळ. आम्ही देवाचे विधी प्रामाणिकपणे पार पाडणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणूनच माझ्या देवा, माझ्या परमेश्वरा, मी तुझा धावा केला आणि तू मला रोगमुक्त केले. किती आज आम्ही स्वतः देवाचा धावा करतो. आम्ही धावा न करता आम्ही कुठले पाळक साहेब असतील त्या पाळक साहेबांना सांगतो, पाळक साहेब प्रार्थना करा. कुठले देवाचे ब्रदर असतील त्या ब्रदरांना मी विनंती करतो, ब्रदर प्रार्थना करा. वेगवेगळ्या माध्यमाच्या द्वारे प्रेयर रिक्वेस्ट पाठवल्या जातात. आम्ही संपूर्ण जगामध्ये, अगदी परदेशामध्ये देखील त्या प्रेयर रिक्वेस्ट पाठवतो. परंतु देव म्हणतो, तू मला हाक मार, मी तुला उत्तर देईल. मी स्वतः किती देवाला हाक मारतो, मी स्वतः किती प्रभूच्या सानिध्यामध्ये जातो, मी किती प्रभूच्या चरणाजवळ लीन आणि नम्रतेने गुडघ्यावर येऊन त्याचा धावा करतो, हे मोठे प्रश्न आहेत प्रियांनो. आणि म्हणूनच जर मी स्वतः धावा करतो, मी स्वतः जर हाक मारतो, तर निश्चित माझ्या काकुतीच्या वाणीकडे माझा सेनाधीश परमेश्वर देखील लक्ष देतो. परंतु आम्ही काय करतो, याला सांग, त्याला सांग, त्याला सांग, त्याला सांग, सर्वांना सांगतो. चर्च मधील आमच्या मंडळीतील सर्व लोकांना देखील आम्ही सांगतो, आवाहन करतो. पालक साहेब देखील आवाहन करतात, कुणी आजारी असेल तर प्रार्थना करा. चांगली गोष्ट आहे. यास्तव एकमेकांची ओझी व्हा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. आम्ही हे ओझं वाहतो, ख्रिस्ताचा नियम पूर्ण करतो. परंतु या सर्व गोष्टी आम्ही करत असताना, प्रत्येक जण आपापल्या बाबतीने या गोष्टी करत असताना, ज्याने खऱ्या अर्थाने प्रार्थनेची विनंती सादर केली, तो किती धावा करतो, तो किती प्रभूच्या सानिध्यामध्ये येतो, तो किती त्याला हाक मारतो. आणि म्हणून स्तोत्रसंहिता 30, या स्तोत्रसंहिता क्रमांक 30 मधील वचन 2 जे आहे, या वचन 2 मधून परमेश्वर आम्हाला प्रियांनो मार्गदर्शन आणि बोध करत असताना या ठिकाणी अगदी स्पष्टतेने म्हटलेलं आहे, माझ्या देवा, माझ्या परमेश्वरा, मी तुझा धावा केला आणि तू मला रोगमुक्त केले. ज्यावेळेस मी परमेश्वराचा धावा करतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने परमेश्वर प्रियांनो मला रोगमुक्त करतो. असं नाही की मग तो इतरांच्या वाणीकडे लक्ष देत नाही, देतो, परंतु सर्वात महत्वाचं मी धावा करणं. आणि तो धावा करत असताना तो विश्वास जो आहे, तो विश्वास देखील माझ्या ठाई असणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून देवाचं वचन आहे, माझ्या मुलं आणि माझ्या मुली, विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील. जर मला गौरव पाहायचे असेल तर तो विश्वास आमच्या ठाई असणं अतिशय गरजेचं आहे. आणि तो विश्वास कुठला, की मी जे मागतोय ते मागत असतानाच मला जे हवं आहे ते मला मिळालेलं आहे. परंतु आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात. आणि ते प्रश्न असे निर्माण होतात की कसं शक्य आहे. आणि मग प्रश्न ज्यावेळेस आमच्या मनामध्ये निर्माण होतात, तर कसे देवाचे आशीर्वाद जे आहेत ते आशीर्वाद प्रियांना मला प्राप्त होतील. संशय धरणारा हा त्या समुद्रातील त्या लाटेप्रमाणे आहे. ती लाट जी उचंबलते आणि क्षणात ती नाहीशी होते, त्याप्रमाणे आहे. आणि म्हणून आमचा विश्वास जो आहे, तो एवढा आमचा विश्वास आमच्याकडे असणं अतिशय गरजेचं आहे की मी जे मागतो ते मला मिळालेलेच आहे. आणि त्यासाठी मी देवाला धन्यवाद देणं देखील गरजेचं आहे मिळण्यापूर्वीच, की प्रभू, मी तुझी स्तुती करतो, मी तुझे उपकार आणि तुझे आभार मानतो की निश्चित अर्थाने तू माझी वाणी ऐकली, मला जे हवं आहे ते तू देऊन आशीर्वादित केलेलं आहे. कारण देवाला सर्व शक्य आहे, मनुष्याला अशक्य आहे. ठीक आहे, आम्हाला अशक्य आहे. आणि आम्हाला जर अशक्य आहे आणि ज्या देवाला जर सर्व शक्य आहे, तर त्या देवाजवळ जर जाऊन मी मागितलं तर तो किती विशेष करून मला देईल. आणि ज्याला सर्व शक्य आहे ते मागत असताना तो विश्वास देखील मस्त असणं अतिशय गरजेचं आहे की ज्याला शक्य आहे तो निश्चित हे पूर्णत्वासच नेणार. आणि म्हणूनच माझ्या देवा, माझ्या परमेश्वरा, मी तुझा धावा केला आणि तू मला रोगमुक्त केले. मला जर रोगमुक्त व्हायचं आहे तर मी स्वतः जाऊन धावा करणं अतिशय गरजेचं आहे. तो तुझ्या एकंदर सर्व दुष्कर्माची क्षमा करीतो, तो तुझे सर्व रोग बरे करीतो. प्रियांनो, आज करोनासारख्या भयानक विषाणूने संपूर्ण जगाला ग्रासलेलं आहे. आजही म्हणावं तसं औषध जे आहे ते औषध, त्याच्यावर जे औषध उपचार ज्याला मी म्हणतो ते आजही उपलब्ध नाहीयेत.
परंतु देवाचं वचन आहे, तो तुझ्या एकंदर सर्व दुष्कर्माची क्षमा करीतो आणि तुझे सर्व रोग बरे करीतो. मग सर्व रोग जर परमेश्वर प्रियांनो आमचे बरे करतो, तर त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊन त्याचा धावा करणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही किती तो धावा करतो, आणि हा धावा करत असतानाच प्रभू म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, काळजी करू नको, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, पण तो सर्व परिस्थितीमध्ये प्रार्थना आणि विनंती करा. मग ती परिस्थिती कुठलीही असू द्या, आजारपणाचीच असो असं नाहीये, ती कुठलीही असू द्या, ती आर्थिक समस्येची असू द्या, ती कुठल्या एखाद्या परीक्षेची असू द्या, कुठल्या एखाद्या मोठ्या संकटाची असू द्या ती परिस्थिती. त्या सर्व परिस्थितीमधून आम्ही जात असताना आम्ही प्रार्थना आणि विनंती देवाला सादर करणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग प्रभूच्या सानिध्यामध्ये जा, त्याचा धावा करा, त्याला हाक मारा. तो म्हणतो, तू मला हाक मार, मी तुला उत्तर देईल, आणि ज्या गोष्टी तुला ठाऊक नाही तशा मोठ्या आणि गहन गोष्टी मी तुला सांगेल. ज्या मोठ्या आणि गहन गोष्टी आम्हाला ठाऊक नाहीत, त्या गोष्टी आमचा परमेश्वर प्रियांनो आम्हाला सांगणार आहे, आम्हाला दाखवणार आहे. पण त्यासाठी तू मला हाक मार. आणि म्हणून मी किती परमेश्वराला हाक मारतो, हाही मोठा प्रश्न आहे. आणि या परिस्थितीमधूनच जात असताना परमेश्वराचं अभिवचन परमेश्वर आम्हाला देत असताना 1 पेत्र 5 अध्याय आणि 7व्या वचनामधून प्रभूने आम्हाला मार्गदर्शन केले. आणि या वचनातून प्रभू बोध करत असताना म्हणतोय, त्याचवर तुम्ही आपल्या सर्व चिंता ज्या आहेत त्या आपल्या सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. त्याचवर तू आपली सर्व चिंता टाक, ती कुठली असो. पण तू काय, आम्ही आमची सर्व चिंता जी आहे ती परमेश्वरावर टाकतो का? 38 वर्षाच्या दुखण्याला परमेश्वराने बरं केलेलं आहे, आम्हाला ठाऊक आहे, इतरांना आम्ही सांगतो. आम्ही आमच्या प्रार्थनेमध्ये देखील परमेश्वराकडे आरोग्य प्राप्तीसाठी धावा करत असताना, त्याला हाक मारत असताना, तू डॉक्टरांचा डॉक्टर आहेस, तू वैद्यांचा वैद्य आहेस, सर्व रोग बरे करण्याचा अधिकार तुला आहे. मग सर्व रोग बरे करण्याचा अधिकार जर त्याला आहे, जो डॉक्टरांचा डॉक्टर आहे, जो वैद्यांचा वैद्य जर आहे, तर तो म्हणतो, तू आपली सर्व चिंता जी आहे ती माझवर टाक. त्याचवर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. मग आम्ही आमची चिंता जी आहे ती परमेश्वरावर का टाकत नाही? तो जर आमची काळजी घेतो तर काळजी घेणारा आमचा पिता आहे, आणि त्यासाठी प्रार्थना आणि विनंती करणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणूनच विश्वासाची प्रार्थना दुखण्यास वाचवेल. मग हा विश्वास आमच्या ठाई का नाहीये, की ज्या विश्वासाने मी माझ्या जिवंत देवाचा धावा करतो, तो निश्चित माझी वाणी ऐकत आहे. त्याचा कान काही इतका मंद झालेला नाही की तो माझी वाणी ऐकू शकत नाही. परंतु आमच्या अपराधामुळे त्याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये एक जी अडभिंत निर्माण झाली, की ज्या अडभिंतीमुळे आमची वाणी त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, किंवा तो आम्हाला दर्शन देऊ शकत नाही, किंवा आम्ही त्याला पाहू शकत नाही. परंतु देवाची आम्हावर एवढी मोठी दया, एवढी मोठी कृपा आणि एवढी मोठी ती महान अशी प्रीती जी आहे, की त्याने ते आपल्या एकुलता एक प्रिय पुत्राला त्या वधस्तंभावर आम्हा पातक्यासाठी खेळलं. त्याच्या रक्ताच्या द्वारे जी आमच्या अपराधामुळे देवामध्ये आणि आमच्यामध्ये जी एक अडभिंती निर्माण झाली होती, की ज्यामुळे आमची वाणी तिथपर्यंत म्हणजे देवापर्यंत पोहोचू शकत नव्हती, ही अडभिंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे पाडली गेली. आणि आज तोच म्हणतोय, तुम्हाला हाक मार, मी तुला उत्तर देईल. तोच म्हणतोय, तू आपली सर्व चिंता मजवर टाक, मी तुझी काळजी घेतो. तो म्हणतो, तू आपला सर्व भार मजवर टाक, मी तुझा पाठिंबा होईल. मग का मी भार परमेश्वरावर टाकत नाही? आणि म्हणूनच म्हटलंय, तो तुझ्या एकंदर सर्व दुष्कर्माची क्षमा करीतून सर्व रोग बरे करतो. परमेश्वर आमच्या दुष्कर्माची क्षमा करणार आहे. मग ते कुठलेही दुष्कर्म असू द्या, सर्व दुष्कर्माची क्षमा करण्याचा अधिकार त्याला दिलेला आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टी करत असतानाच दीनतेने नम्रतेने प्रभूच्या शरणात जवळ येऊन खऱ्या अर्थाने पश्चाताप करा, आपली पापे कबूल करा, पदरी घ्या, सोडून द्या. ती मधली अडभिंत निर्माण जी आमच्या अपराधामुळे देवामध्ये निर्माण झालेली, ती पाडण्यासाठी देखील आमच्याच हातामध्ये ते प्रयत्न आहे. आणि त्यासाठीच आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये येऊन प्रार्थना करून सर्व अपराधाची क्षमा ज्यावेळेस मागतो, खऱ्या अर्थाने ज्यावेळेस पश्चाताप करतो, ती भिंत पडली जाते. आणि देव निश्चित अर्थाने आमच्या काकुळतीच्या वाणीकडे लक्ष देतो, कारण त्याचा कान इतका मंद झालेला नाहीये. ज्याने तुम्हाला मला ऐकण्यासाठी कान दिले, त्याचे कान किती तीक्ष्ण असतील. आणि आज तोच आम्हाला अभिवचनामधून बोध करत असताना, मार्गदर्शन करत असताना निर्गमेचा 15वा अध्याय आणि 26व्या वचनामधून आम्हाला बोध करताय. आणि या 26व्या वचनामधून तुम्हाला बोध करत असताना, मार्गदर्शन करत असताना त्याचं वचन आहे, कारण मी तुला व्याधीमुक्त करणारा परमेश्वर आहे. होय प्रियांनो, व्याधीमुक्त करणारा हा परमेश्वर आहे. तो डॉक्टरांचा डॉक्टर आहे, तो वैद्यांचा वैद्य आहे. आणि म्हणून याकोब 5:15 मध्ये अगदी स्पष्ट त्याने म्हटलंय, विश्वासाची प्रार्थना दुखण्यास वाचवेल. त्याने अपराध केलेला असेल, पातक केले असेल, त्याची क्षमा होईल. पण ती क्षमा केव्हा होईल? ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो. पहिला पश्चाताप करा, प्रभूच्या सानिध्यामध्ये या, गुडघ्यावर या, लीनतेने नम्रतेने पापे कबूल करा, पापे पदरी घ्या, सोडून द्या.
आणि मग पहा परमेश्वर किती चांगला आहे. तो अनुभव जो आहे तो अनुभव घेऊन पहा आणि मग खऱ्या अर्थाने जे आरोग्य आहे ते आरोग्य प्रियांनो आम्हाला प्राप्त होईल. मात्र तो शब्द बोलला आणि याईराची कन्या उठली आम्हाला ठाऊक आहे. मात्र त्याने मोठ्याने आरोळी मारली, मेलेला लाजार 4 दिवसाचा तो जिवंत झाला हे आम्हाला ठाऊक आहे. आणि म्हणून या परिस्थितीमधून जात असताना सर्व गोष्टी जर आम्हाला ठाऊक आहे, ज्याने मुक्याचे मुख उघडलेलं आहे, ज्याने आंधळ्यास दृष्टी दिलेली, ज्याने बहिऱ्याचे कान उघडलेले आहेत, ज्याने लंगड्यास पांगळ्यास पाय दिलेले आहेत, तो किती विशेष करून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रियांनो कार्य करेल. पण त्यासाठी माझ्या देवा, माझ्या परमेश्वरा, मी तुझा धावा केला आणि तू मला रोगमुक्त केले. धावा मी स्वतः करणं अतिशय गरजेचं आहे, तेव्हा तो मला रोगमुक्त करेल. आणि म्हणून प्रभूच्या सानिध्यामध्ये येऊन प्रार्थना करा. प्रार्थना करा, तो प्रार्थनेचा आत्मा दे, पश्चातापी अंतःकरण तू मला दे. आणि तो विश्वास ज्याप्रमाणे त्या 38 वर्षाच्या दुखनायताला प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केलेलं आहे, त्याचे मित्र, त्याचे सगळे सोयरे जे त्याला ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तासमोर घेऊन त्यांचा विश्वास होता की प्रभू येशू ख्रिस्त त्याला बरं करेल. 12 वर्ष रक्ताने पिडलेली स्त्री, ज्या भयानक परिस्थितीमधून ती चाललेली होती, पण तिचा विश्वास होता केवळ वस्त्राच्या गोंड्याला जरी मी स्पर्श केला तरी मी बरी होईल. हा विश्वास तिच्या ठाई होता आणि तिच्या विश्वासाने ती बरी झाली. व तो विश्वास तुमच्यामध्ये माझ्यामध्ये का नाहीये? आणि म्हणून देवाचं वचन आहे, माझ्या मुला, माझ्या मुली विश्वास धरशील, देवाचे गौरव पाहशील. का आज मी गौरव पाहत नाही? कारण तो विश्वास जो आहे तो विश्वास प्रियांनो आमच्या ठाई नाहीये. आणि जरी आम्ही विश्वास धरतो, परंतु तो विश्वास धरत असताना, मात्र प्रार्थना करत असताना संशय जो आहे तो संशय आमच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि संशय धरणारा त्या वाऱ्याने उडून जाणाऱ्या त्या भुशाप्रमाणे आहे. मग काय आम्ही त्या भुशाप्रमाणे आहोत का? आणि म्हणूनच देवाचं वचन आहे, खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराची प्रतीक्षा कर. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कशाला कोणाचं भय बाळगू? परमेश्वर माझा दुर्ग आहे, तो माझा तारण आहे, तो माझा प्रकाश आहे. आणि म्हणून खंबीर व्हा आणि परमेश्वराचीच प्रतीक्षा करा, दुसऱ्या कोणाची प्रतीक्षा करू नका. इकडे जग येणाऱ्या महामारीकडे लक्ष लावू नये. केव्हा येईल, केव्हा येईल, केव्हा येईल, परंतु एक लक्षात ठेवा, परमेश्वराची प्रतीक्षा करा. कुठली व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. हे वचन स्तोत्र संहिता क्रमांक 91 मधून प्रेमळ परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणूनच प्रभूची आज आम्ही स्तुती करत आहोत. आम्ही त्याचे उपकार आणि त्याचे आभार मानत आहोत. जो परात्पराच्या गुप्त स्थळीवर तो वसतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील. आणि म्हणूनच देवाच्या त्या सर्वसमर्थाच्या सावलीत राहणं अतिशय गरजेचं आहे. त्याचे आशीर्वाद जे आहेत ते आशीर्वाद आम्हाला प्राप्त होणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणूनच परमेश्वर आज आम्हाला प्रियांनो बोध करताय, मार्गदर्शन करताय. आणि म्हणून त्याचं वचन स्तोत्र संहिता क्रमांक 41 आणि वचन 3 मधून प्रभूने आम्हाला मार्गदर्शन आणि बोध करत असताना म्हटलंय, तो रोग्याचं अंथरूण बदलतो, तो त्याला पूर्णपणे बरं करतो. पूर्णपणे बरं करण्याचा अधिकार येशू ख्रिस्ताला आहे. जे अंथरुणाला खिळलेले आहेत त्यांच्या अंथरुणामधून केवळ प्रभू येशू ख्रिस्तच त्यांना उठवू शकतो. कारण तो रोग्याचं अंथरुण बदलतो. आणि नुसतं बदलतो असं नाही, तर तो त्याला पूर्णपणे बरं करतो. आणि म्हणून पूर्णपणे बरं करण्याचा अधिकार ज्या येशूला आहे, त्या येशूच्या सानिध्यामध्ये येऊन आम्ही त्याला हाक मारणं अतिशय गरजेचं आहे. पुन्हा त्या वचनाकडे येतो, माझ्या देवा, माझ्या परमेश्वरा, मी तुझा धावा केला आणि तू मला रोगमुक्त केले. प्रियांनो, परमेश्वर या ठिकाणी आज आम्हाला बोध करते, मार्गदर्शन करते. आणि म्हणून तो आपला देव परमेश्वर याचं वचन मनपूर्वक ऐकशील तर ज्या 4 गोष्टी निर्गमाच्या पुस्तकामधून परमेश्वराने दिल्या, आणि या 4 गोष्टी जर आम्ही खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे पाळतो, तर एकही व्याधी आमच्या तंबूजवळ, आमच्या शरीराजवळ, आमच्या जीवाजवळ येणार नाही. आणि त्या 4 गोष्टी याच आहेत की तू आपला देव परमेश्वर याचं वचन मनपूर्वक ऐकशील तर. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वराचं वचन ज्या परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे, आज कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते आमच्यापर्यंत येत आहे. जरी हाताने बांधलेलं मंदिर, चर्च जे आहे ते आज बंद आहे, परंतु या युट्यूबच्या माध्यमाच्या द्वारे, या सोशल मीडियाच्या द्वारे, आज आम्ही ऑनलाईनच्या द्वारे कुठल्या ना कुठल्या माध्यमाच्या द्वारे आम्ही वचन ऐकू शकतो. आणि म्हणून देवाला धन्यवाद द्या. आणि ते ऐकत असताना जी वेळ आहे ती वेळ, ती योग्य वेळ ती प्रभूला द्या. प्रभू देखील आज आमच्याकडे दृष्टी लावून आहे. आणि म्हणून तो आपला देव परमेश्वर याचं वचन मनपूर्वक ऐकशील तर. आणि म्हणून देवाचं वचन मनपूर्वक ऐका, मनापासून ऐका. ते ऐकत असताना इतरत्र कुठं आपलं लक्ष केंद्रित करू नका. तो वेळ त्याला देत असताना, प्रामाणिकपणे ती वेळ ती देत असताना, तो मान जो आहे प्रभूला, तो मान देखील देणं अतिशय गरजेचं आहे. कारण प्रभू देखील पाहतो किती मान देतोय, कशा रीतीने मी बसलोय, कशा रीतीने मी ऐकतोय, कशा रीतीने मी पाहतोय. प्रत्येक गोष्ट प्रभू आमच्याकडे निहाळून पाहतो. आणि हे पाहत असताना तो म्हटलंय, तो आपला देव परमेश्वराचं वचन मनपूर्वक ऐकशील, त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, देवाच्या दृष्टिकोनातून जे नीट आहे ते जर करशील, त्याच्या आज्ञाकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर एकही व्याधी मी तुझवर पाठवणार नाही.
मग तो कुठलाही व्याधी असो, ती कुठलीही महामारी असो, एकही व्याधी मी तुम्हावर पाठवणार नाही. आणि म्हणूनच देवाचं वचन आहे, जे चमत्कार मी केले त्यावरही मोठे आणि अधिक चमत्कार मजवर विश्वास ठेवणारा देखील करेल. शेवटी विश्वास त्या ठिकाणी पुन्हा आलेलाच आहे. आणि विश्वास अतिशय महत्वाचा आहे. आणि तो विश्वासच आमच्याकडे असणं अतिशय गरजेचे, की मागत असतानाच विश्वास तो धरला पाहिजे, की मला जे हवाय ते मला मिळालेलंच आहे. आणि म्हणून कशाविषयी काळजी करू नका, कशाची काळजी करू नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनास आपली मागणी तुम्ही देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली जी शांती जी आहे, ती शांती तुमच्या अंतःकरणे व तुमचे विचार जे आहेत ते ख्रिस्त येशूमध्ये राखेल. आणि म्हणून आमचं अंतःकरण आणि आमच्या अंतःकरणामध्ये जे विचार जे आहेत ते खऱ्या अर्थाने आमच्या अंतःकरणामधले हे विचार ख्रिस्त येशूमधील असणे, त्या येशूमध्ये राखलेले असणे अतिशय गरजेचं आहे. जग आणि जगामध्ये ते राखलेले असून काही उपयोग नाहीये. ते ख्रिस्त येशूमध्ये राखणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी तो म्हणतोय, तर सर्व गोष्टींविषयी काय करा, प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शनाचा मागणे देवाला कळवा. आभार माना, धन्यवाद द्या, त्याचे उपकार माना. ही संधी तुमच्या आयुष्याला जोडली, कारण कित्येकाच्या आयुष्याला ही संधी प्राप्त झालेली नाहीये. आणि म्हणून ज्यावेळेस प्रभू आम्हाला बोध करतो, तो बोध करत असतानाच म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, संधी साधून घे. दिवस वाईट आहेत. वेळ दडवू नका, वाया घालवू नका. संधी साधून घ्या. आता प्रभूने संधी त्याला हाक मारा, प्रार्थना विनंती करा आणि आभार प्रदर्शनाचा त्या उपकार माना, त्याचे आभार माना की वेळ खरंच दिली. आणि त्या वेळेचं म्हणतात ना, की सोनं करून घ्या. ते सोनं करून घ्या. निश्चित देवाचे आशीर्वाद जे आहेत ते आशीर्वाद प्रियांनो खऱ्या अर्थाने आम्हाला प्राप्त होतील. आणि म्हणूनच परमेश्वर आम्हाला स्तोत्र 55:22 मधून बोध करत असताना म्हटलेला आहे, तो आपला भार जो आहे तो परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. आम्ही आमचा सर्व भार जो आहे प्रियांनो तो परमेश्वरावर टाकणं अतिशय गरजेचं आहे. मग तो आमचा पाठिंबा होईल. तो धार्मिकाला कधी ढळू देणार नाही. आणि म्हणून या जिवंताच्या भूमीवर आम्ही राहत असताना चिंता आणि देवावर भाव जो आहे, तो चिंता आणि देवावर भाव अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणून त्याचबरोबर तुम्ही आपल्या सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. तर आज संपूर्ण जगामध्ये आम्ही आमची दृष्टी लावत असताना, करोना सारख्या महामारीने संपूर्ण जगाला ग्रासलेलं असताना आज कित्येकांना चिंता आहे. अनेकांच्या नोकऱ्या ज्या आहेत त्या नोकऱ्या गेल्यात. आणि या नोकऱ्या गेल्यामुळे आर्थिक समस्या ज्या आहेत त्या आर्थिक समस्या निर्माण झाल्यात. काय खावं, काय प्यावं, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. ठीक आहे, नोकरीवाल्यांचं जाऊ, जे हातावरचे आहेत, जे रोजंदारी करणारे आहेत, जे मजुरी करणारे आहेत, आज त्यांची किती भयानक अशी परिस्थिती आहे. परंतु देवाचं वचन आज देव आम्हाला देत आहे. याच तो मी तुम्हाला सांगतो, की आपल्या जीवाविषयी म्हणजेच आपण काय खावे व काय प्यावे, आणि आपल्या शरीराविषयी म्हणजेच आपण काय पांघरावे, अशी काळजी जी आहे त्याची काळजी करू नका. मग काय मी हातावर हात धरून बसून राहायचं का? देव जर आम्हाला आज बोध करतोय, आणि याच तो म्हणतोय, मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे. आज सर्वात मोठा प्रश्न हा संपूर्ण जगामध्ये निर्माण झालेला आहे. ज्या समस्या निर्माण झाल्यात, नोकऱ्या गेलेल्या आहेत, पैसा जो आहे, आज आर्थिक अडचणी सर्वांना निर्माण झालेल्या आहेत. काय खायचं, काय प्यायचं. परंतु परमेश्वर मला बोध करत असताना, मार्गदर्शन करत असताना तो म्हणतोय, अशी काळजी करू नका. अन्नापेक्षा जीव व वस्त्रापेक्षा शरीर विशेष आहे की नाही. आणि म्हणून तर तुम्ही सर्वप्रथम त्याचं राज्य व त्याची धार्मिकता जी आहे ती मिळवण्यासाठी तुम्ही खटपट करा. म्हणजे या बरोबर या सर्व गोष्टी तुम्हास प्राप्त होतील, तुम्हास आपोआप मिळतील. आणि म्हणून देवाचं राज्य, देवाची धार्मिकता मिळवण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने खटपट करणं अतिशय गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही जाऊन माझा धावा कराल, किती आम्ही धावा करतो. आणि म्हणूनच माझ्या देवा, माझ्या परमेश्वरा, मी तुझा धावा केला आणि तू मला रोगमुक्त केले. कुठली व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. स्तोत्र 91 नुसार खरंच कुठली व्याधी आमच्या तंबूजवळ येणार नाही. दिवसा सूर्याची, रात्री चंद्राची आम्हाला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टांपासून आमचं रक्षण करेल. परमेश्वर आमच्या जीवाचं रक्षण करेल. आणि म्हणून जो आमच्या जीवाचं रक्षण करणारा सेनाधीश प्रेमळ परमेश्वर आहे, त्याचा धावा करा. त्याचबरोबर आपल्या सर्व चिंता टाका. तो प्रियांनो तुमची काळजी घेतो. आणि आमची काळजी घेणारा आमचा परमेश्वर जो आहे तो खऱ्या अर्थाने आज आम्हाला बोध करत असताना, मार्गदर्शन करत असताना, इर्मयाचा 30वा अध्याय आणि वचन 17 मधून त्याने आम्हाला बोध करत असताना म्हटलंय, मी तर तुला आरोग्य जे आहे ते आरोग्य देईन. आणि नुसतं आरोग्य दिन असं नाही, तर तुझ्या जखमा बऱ्या करीन, असे परमेश्वर म्हणतो. आणि म्हणून आमच्या जखमा परमेश्वर बऱ्या करणार आहे. आमच्या नगराला आज आरोग्याची आवश्यकता आहे. आणि आज आमच्या नगराला जर खऱ्या अर्थाने आरोग्याची आवश्यकता आहे, तर परमेश्वराचं वचन आहे. परमेश्वराने प्रियांनो आम्हाला अभिवचनामधून बोध करत असताना, मार्गदर्शन करत असताना अगदी स्पष्ट रीतीने म्हटलेलं आहे, मी तुमच्या नगरास आरोग्याचे उपचार करेन. आज गावागावामध्ये, शहरामध्ये, प्रत्येक एरियामध्ये, गल्ली बोल ज्याला म्हणतो, त्या प्रत्येक ठिकाणी भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे.
आणि म्हणून या परिस्थितीमधून आम्ही जात असताना परमेश्वर म्हणतो मी तुझ्या नगराला आरोग्याची उपचार करीन. आणि त्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन प्रभूचा धावा करणं अतिशय गरजेचं आहे. त्याला हाक मारणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून परमेश्वर आज पुन्हा मला मार्गदर्शन करत असताना म्हटलेले, माझ्या देवा, माझ्या परमेश्वरा, मी तुझा धावा केला आणि तू मला रोगमुक्त केले. आम्ही स्वतःहून देवाचा धावा करणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून हा धावा करा, अंतःकरणापासून परमेश्वराच्या सानिध्यामध्ये या, वाईट गोष्टीपासून मागे वळा, यासाठी की प्रभूचे आशीर्वाद जे आहेत ते आशीर्वाद प्रियांनो खऱ्या अर्थाने आम्हाला प्राप्त होतील. आणि म्हणूनच परमेश्वर म्हणतो तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आणि म्हणून आपल्या अगदी मनापासून आम्ही परमेश्वरावर भाव ठेवणं अतिशय गरजेचं आहे. स्तोत्रसंहिता 37 मधून परमेश्वर आम्हाला बोध करत असताना वचन 5-6 मधून त्याने आम्हाला मार्गदर्शन केले. आपला जीवितक्रम जो आहे तो परमेश्वराकडे सोपवून दे, त्याचवर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी जी आहे ती कार्यसिद्धी करेल. आज कुठल्याही कार्यसिद्धीस आमचं का जात नाही? आम्ही आमचा जीवितक्रम जो आहे तो परमेश्वराकडे सोपवून देणं अतिशय गरजेचं आहे. त्याचवर भाव ठेवणं अतिशय गरजेचं आहे. त्याचवर तुम्ही आपला भार टाका, तो तुमचा पाठिंबा होईल. जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून द्या. निश्चित प्रियांनो परमेश्वर आमची काळजी घे, कारण तो धार्मिकाला कधी ढळू देणार नाही. आणि त्या तरुण सिंहासही देखील वाण पडेल, परंतु आम्हाला कुठलाही जे धार्मिक आहेत, जे धावा करणार आहेत, त्याला कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाण पडणार नाही. तर परमेश्वर तो आकाश आणि कपाटे उघडून पुरणार एवढा आशीर्वाद मी तुम्हाला देईल. याची प्रचिती घेऊन पहा. आणि ती प्रचिती घेण्यासाठी मी स्वतः धावा करणं अतिशय गरजेचं आहे. मी स्वतः जाऊन त्याला हाक मारणं अतिशय गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही जाऊन माझा धावा कराल, जीवे भावे माझ्या शोधास लागाल, मला शरण याल, प्रार्थना कराल, त्यावेळेस मी तुम्हाला पावेल. आणि म्हणून माझ्या देवा, माझ्या परमेश्वरा, मी तुझा धावा केला आणि तू मला रोगमुक्त केले. मग तो खऱ्या अर्थाने आम्हाला रोगमुक्त करेल. आणि म्हणूनच आज आम्ही खऱ्या अर्थाने प्रभूची स्तुती करत आहोत. आम्ही त्याचे उपकार आणि त्याचे आभार मानत आहोत की महानाच्या वचनातून नव्याने प्रेमळ परमेश्वराने प्रियांनो आज आमची भेट घेतलेली आहे. प्रभूची स्तुती करूया, त्याचे उपकार आणि त्याचे आभार मानूया आणि त्याच्या पवित्र दयेच्या आसनासमोर या समय आपण लीन होऊया, नम्र होऊया, नतमस्तक होऊया, त्याचा धावा करूया, त्याला हाक मारूया. आपण प्रार्थना करू. थोर आणि सर्वसमर्थ सेनाधीश प्रेमळ परमेश्वर, महान रीतीने सत्यवचनाच्या द्वारे नव्याने तू आमची भेट घेतलीस. आम्ही तुझी स्तुती करत आहोत. आम्ही तुझे उपकार आणि तुझे आभार मानत आहोत. आज आम्ही आम्हा प्रत्येकाच्या सर्व चिंता प्रभू तुझवर टाकत आहोत. तू आमची काळजी घे. हो प्रेमळ परमेश्वर, प्रत्येकाला प्रार्थनेचा आत्मा दे, पश्चातापी अंतःकरण तू दे. प्रत्येकाने तुझं राज्य आणि धार्मिकता मिळण्यासाठी खऱ्या अर्थाने खटपट करावी म्हणून प्रेमळ परमेश्वर मार्गात तू प्रत्येकाचा मार्गदर्शक तू हो. माझ्या देवा, माझ्या परमेश्वरा, मी तुझा धावा केला आणि तू मला रोगमुक्त केले. प्रत्येक जीवात्म्याने खऱ्या अर्थाने तुझ्या चरणाजवळ येऊन प्रेमळ परमेश्वरा लीनतेने, नम्रतेने गुडघे टिकून तुझा धावा करावा, की जेणेकरून प्रत्येकाला आरोग्य जे आहे ते आरोग्य प्राप्त व्हावं. मग परमेश्वरा तो प्रत्येकाला सहाय्य कर. तो आपला देव परमेश्वराचं वचन मनपूर्वक ऐकशील. आम्ही प्रत्येकाने तुझं वचन मनपूर्वक ऐकावं. तुझ्या आज्ञांकडे आम्ही कान द्यावे. तुझे सर्व विधी आम्ही पाळावेत. म्हणून प्रेमळ परमेश्वरा प्रत्येकाला सहाय्य कर. आणि तो विश्वास जो आहे, तो विश्वास की आम्ही मागत असताना आम्हाला जे हवा आहे ते मिळालेले, तो विश्वास आम्हा प्रत्येकाच्या ठाई प्रभू तू निर्माण कर. आणि म्हणून प्रेमळ परमेश्वर, आज आम्ही तुला धन्यवाद देत आहोत की सत्यवचनाच्या द्वारे आज नव्याने तू आमची भेट घेतली, की जी वचन आज आमच्या अंतःकरणामध्ये आलेली 100 पट त्याची वाढ कर. सैतानाने कुठल्याही प्रकारे अंतःकरणामधून ते हिरावून निवडून प्रत्येकाभोवती देवदूतांचा पाराभा कर, अगडीचे चौपदरी कोट तुभे कर. आणि उद्या आम्हा प्रत्येकाच्या द्वारे तुझा आणि तुझा गौरव जरी मागत आहोत, मग तो सर्व काही मानवाच्या इच्छेनुसार नव्हे, तर प्रभू येशू जशी तुझी इच्छा त्या तुझ्या इच्छेनुसार होऊ दे. हो प्रेमळ परमेश्वर, जसं या क्षणापर्यंत आम्हाला सहाय्य केलं, तसंच इथून पुढे तू आम्हाला सहाय्य कर. आणि म्हणून इथून पुढील आम्ही आम्हा सर्वांचा सर्व भार, सर्व भिस्त आणि सर्व चिंता तुझवर टाकत आहोत. प्रत्येकाचा पाठिंबा हो, प्रत्येकाची काळजी घे, प्रत्येकाची आशा तृप्ती कर. आणि होऊ दे जशी तुझी इच्छा आहे त्या तुझ्या इच्छेनुसार सर्व काही. या समय आम्ही सर्वजण प्रत्येकाला आणि प्रत्येकाच्या परिवारातील सर्व लहान थोर प्रियजनाला तुझ्या अधीन आणि स्वाधीन करत आहोत. आणि तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि इथून पुढे सदा आणि सर्व काळ देत आहोत. या सर्व विनंत्या प्रभू येशू तुझ्याच थोर गोड प्रिय नावात मागतोय, म्हणून तू ऐक. आमेन. विश्वासुंच्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवज बाप्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता या समय आम्ही तुझे लेकर तुझ्या चरणाजवळ तुझ्या नावामध्ये एकत्रित आलो, तेव्हा सर्व लहान थोर प्रियजनाबरोबर आणि प्रत्येकाच्या परिवारातील सर्व सदस्यांबरोबर आता आणि इथून पुढे सदा आणि सर्व काळ असो. आमेन.